झाला। वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी वनामध्ये काय झाला? कारण महामाया राजा शुद्धोधनाची पत्नी कपिलवस्तूवरून निघाली पालखीत बसून आणि पालखीतून आपल्या माहेरी देवदहला जात असताना वाटेत लुंबिनी वन लागले आणि लुंबिनी वनामध्ये एका शाल वृक्षाच्या झाडाखाली तिला रमूसे वाटलं आणि ती शाल वृक्षाच्या झाडाखाली तिने फांदीला पकडलं आणि फांदी वारेच्या झुळकीने वर उचलल्या गेली आणि उभ्याने महामायाने बाळाला जन्म दिला। तो दिवस वैशाखी पौर्णिमेचा होता। वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी इसवी सनापूर्वी 563 वर्षी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला। तेव्हा लुंबिनी भारतामध्ये होता, आता लुंबिनी नेपाळमध्ये आहे। सिद्धार्थ गौतमाचा जन्म कधी झाला? इसवी सनापूर्व 563 वर्षी। कुठल्या पौर्णिमेला झाला? वैशाखी पौर्णिमेला झाला। कुठे झाला? लुंबिनी वनात झाला। लुंबिनी वनात का झाला? कारण महामाया कपिलवस्तू नगरीवरून निघाली आपल्या माहेरी जाण्यासाठी। माहेरी जात असताना वाटेत तिला लुंबिनी वन लागलं आणि लुंबिनी वनात तिला रमूसे वाटलं। ती शाल वृक्षाच्या झाडाखाली ती उभी राहिली, फांदी तिने पकडली आणि फांदीला पकडल्याबरोबर हवेच्या झुळकीने फांदी वर उचलल्या गेली आणि महामायाने उभ्याने जन्म दिला। बाळाचा जन्म, सिद्धार्थ गौतमाचा जन्म शाल वृक्षाच्या झाडाखाली इसवी सनापूर्व 563 वर्षी लुंबिनी वनामध्ये वैशाखी पौर्णिमेला झाला आणि आजचा दिवस तो सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला। नंतर त्याच पौर्णिमेच्या दिवशी, वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्ध झाले, त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं। सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यावर 5व्या दिवशी त्यांचं नामकरण झालं, त्यांचं नाव सिद्धार्थ ठेवण्यात आलं। वयाच्या 8व्या वर्षी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली। त्यांचे पहिले गुरु 8 ब्राह्मण होते। त्यांचे दुसरे गुरु सब्बमित्त होते, ज्यांनी भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र शिकवलं। सिद्धार्थ गौतम लहानाचे मोठे होत चालले। सिद्धार्थ गौतम त्यांचा स्वभाव अतिशय शांत होता। सिद्धार्थ गौतमाचा स्वभाव शांत होता, करुणेने भरलेला होता। सिद्धार्थ गौतम लहानपणापासून वयाच्या 8व्या वर्षापासून जांभळाच्या झाडाखाली जायचे, ध्यान करायचे, आनापानाची साधना करायचे। त्याला सवय अशी पडली होती ध्यानाची। तर सिद्धार्थ गौतमाचा लहानपणाचा जो स्वभाव होता अतिशय शांत होता, संयमी होता, नम्रतेचा होता, करुणेचा होता आणि मित्रांना बोलायचा, चला मित्रांनो तुम्ही पण या माझ्याबरोबर ध्यान करा, श्वासाकडे लक्ष द्या, मन शांत करा, सर्वांच्या प्रती मैत्री द्या, शत्रूच्या प्रती सुद्धा मैत्री द्या। पण मित्र बसायचे आणि ध्यान करायला लागले, त्यांच्या डोळ्यासमोर हरिणी यायच्या, ससे यायचे, म्हणजे शिकारीचंच यायचं, शिकार करायचंच त्यांच्या डोक्यात यायचा, हत्या करायचे विचार। पण सिद्धार्थ त्या स्वभावच तसा होता की कोणाची जाणून बुजून हत्या करू नये, कुणाला जाणून बुजून मारू नये, जाणून बुजून कुणाला त्रास देऊ नये, कुणाला जाणून बुजून परेशान करू नये, हा लहानपणापासून त्यांचा स्वभावच होता। तर सिद्धार्थ गौतमाचं बालपण, सिद्धार्थ गौतम 7 वर्षाचे असताना त्यांना महामाया
सोडून गेली. महाप्रजापती मावशीने गौतमीने तिचा सांभाळ केला आणि लहानाचं मोठं केलं. वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. त्यांचे पहिले गुरु 8 ब्राह्मण, दुसरे गुरु सभ्यमित्र. वयाच्या 8व्या वर्षानंतर त्यांची सुरुवात झाली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. 16व्या वर्षी लग्न झालं त्यांचं. महामायेचा मुलगा सिद्धार्थ गौतम याचा सांभाळ महाप्रजापती गौतमीने केला आणि त्याचा विवाह यशोधरेसोबत विवाह झाला. वयाच्या 16व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला. यशोधरा वयाच्या 16 वर्षाची होती. सिद्धार्थ गौतम अधिक मोठा होत चालला. सिद्धार्थ गौतमाच्या वयाच्या 21व्या वर्षी शाक्य संघामध्ये त्याने प्रवेश केला. वयाच्या 21व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने शाक्य संघामध्ये प्रवेश केला. त्यांचा नियम होता की जो मुलगा 21 वर्षाचा झाला, बरोबर 21 वर्षाचा झाल्यावर त्याला शाक्य संघाचं सभासदत्व देण्यात येत होतं, त्याला सभासद करण्यात येत होतं. सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सभासद झाला. नंतर सिद्धार्थ गौतम सभासद झाल्यावर काही दिवसानंतर असा प्रसंग आला की शाक्य आणि कुलीय यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाला आणि त्या वादामुळे सिद्धार्थ गौतमाला तो वाद युद्ध मान्य नव्हता. त्यांचा सेनापती म्हणायचा शाक्यांचा की आपल्याला कुलियांसोबत युद्ध करायचं आहे, कारण त्यांनी पाण्यावरून नदीच्या पाण्यावरून वाद झाला. ते बोलले आम्ही पाणी घेतो, ते बोलले आम्ही पाणी घेतो. त्याच्यावरून वाद झाला. त्या वादाचा परिणाम एवढा झाला की त्याचा युद्धात परिणाम झाला. युद्ध करण्याची वेळ आली. त्यांचा सेनापती म्हणाला, आता सगळ्या तरुणांनो तुम्ही युद्धामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि कुलियांविरुद्ध युद्ध करायला पाहिजे. पण सिद्धार्थ गौतमाचा स्वभाव अतिशय शांत होता. सिद्धार्थ गौतमाचा स्वभाव नम्र होता. सिद्धार्थ गौतमाच्या स्वभावात कुणाची हत्या करावी, कुणासोबत जाणून युद्ध करावं, ताटातूट व्हावी हे सिद्धार्थाला आवडत नव्हतं, पसंत नव्हतं. आणि सिद्धार्थ म्हणाला की मला हे युद्ध मान्य नाही. तर सेनापती म्हणाला, जेव्हा तू या संघात प्रवेश केला तेव्हा तुला नियम आठवतात का? त्यांचा नियम दिले होते की शाक्य संघात यायचं आहे तर तन्मन धनाने संघाची सेवा करायची, बलात्कार करायचा नाही, संघाच्या विरोधात जायचं नाही, संघ म्हणेल त्याप्रमाणे वागायचा. आणि आता तू संघाच्या विरोधात गेलास तर तू दंड भोगायला पाहिजे. आम्ही तुला शिक्षा देणार. एक तर तुझ्या आईवडिलांची संपत्ती आम्ही जप्त करणार, नाहीतर त्यांना कारागृहात टाकणार, नाहीतर तुला देश त्याग करायला पाहिजे. या 3 शिक्षेपैकी एक तू शिक्षा मान्य करायला पाहिजे. तो म्हणाला, माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना त्रास देऊ नका, माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना शिक्षा देऊ नका. दोषी मी आहे. जी काही शिक्षा द्यायची आहे, सजा द्यायची आहे ते मला द्या. मग सिद्धार्थ गौतम घरी त्यांची वार्ता पसरली. घरापर्यंत वार्ता गेली की सिद्धार्थ गौतम गृहत्याग करणार आणि त्याचा निश्चय झाला की मी गृहत्याग करणार म्हणजे करणार. मग घरी समजलं. घरचे म्हणाले की आता तू कशाला घर सोडणार, आम्ही पण तुझ्यासोबत येतो. राजा शुद्धोधन म्हणाला की एवढी घाई कशाला. त्यांनी सध्याचं तात्पुरतं युद्ध बंद केलं, युद्धाची घोषणा केली, पण ते सध्या युद्ध करणार नाही. त्यांनी युद्ध पुढे ढकललं. तर ते म्हणाले माझ्यामुळेच त्यांनी पुढे ढकललं.
हे मोठ्या राजाला माहिती होऊ नये की त्यांच्या कारणामुळे मी गृहत्या करतो म्हणून. वादावरून मी गृहत्या करणार किंवा शाक्य संघाने सेनापतीने जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे सिद्धार्थ गौतम गृहत्या करणार हे मोठ्या राजाला माहिती झालं तर ते बरं होणार नाही, म्हणून माझ्यामुळे त्याने युद्ध पुढे ढकललं. महाप्रजापती म्हणाले, एवढी घाई कशाला? महाप्रजापती म्हणाले की जर तू गृहत्या करतो, घर सोडून जातोस, आम्ही सुद्धा घर सोडून जाऊ. ज्या ठिकाणी तू राहणार आहेस ती नगरी आणि ही नगरी आहे, ज्या ठिकाणी तू नाहीस ते अरण्य असणार. आम्ही तरी घरी राहून काय करणार? आम्ही तुझ्यासोबत येणार, आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. महाप्रजापती म्हणाले. यशोधरेजवळ गेला. यशोधरा काय म्हणते बघा विचारायला. यशोधरा म्हणाली, जा जा असा मार्ग शोधून काढा, जा असा मार्ग शोधून काढा जो जगाच्या कल्याणाचा असेल. जा, तिने परवानगी दिली, असा मार्ग शोधून काढा जगाच्या कल्याणाचा असेल. तर त्याला सिद्धार्थ गौतमाला बोधिसत्वाला फार मोठा आनंद वाटला आणि फार मोठं हिंमत वाढली की माझी पत्नी मला हिंमत देते. तर सिद्धार्थ गौतम निघाले. गृहत्या केला त्यांनी आषाढी पौर्णिमेला आणि गृहत्या करून ते हनुमान नदी पार केली. हनुमान नदी पार करून ते राजगृहात गेले आणि राजगृहात गेल्यावर तिथे त्यांनी चारिका केली, भिक्षाटन केले. आणि राजा बिंबिसार म्हणाला की तुम्ही माझ्या सैन्यामध्ये सहभागी व्हा. तुला जर पहिले जेव्हा तू चारिका करायचा सिद्धार्थ गौतम, आणि चारिका करताना सिद्धार्थ गौतम म्हणाले, आता राजाने म्हटलं की बोलवलं त्याला. राजा म्हणाला की तू कोणाचा मुलगा आहेस, कुठून आलास? तो म्हणाला, मी शाक्य पुत्र आहे, मी राजा शुद्धोधनाचा पुत्र आहे. तर तो म्हणाला, तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस आणि तू माझ्या मित्राचा मुलगा असल्यामुळे मी तुला माझ्या राज्यात तुला काय हवं आहे ते देतो. तुला धन संपत्ती जेवढी लागेल तेवढी देतो. ते धन संपत्ती नको असेल तर माझ्या सैन्यात तू सहभागी हो, माझ्या सैन्यात येऊन तू युद्ध करण्यास त्यांच्यासोबत तयार हो. तो म्हणाला, हे युद्धच नको मला आणि मला तुमची संपत्ती पण नको. मी निघालो सत्याच्या शोधात आणि मी सत्याच्या शोधात निघालो. मी सत्य शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही, थांबणार नाही. तिथून सिद्धार्थ गौतम निघाले अलार कलाम यांच्याजवळ. अलार कलामाजवळ 7 पाऱ्याचं ध्यान शिकले. 7 पाऱ्याचं ध्यान शिकून तिथे परत विचारलं की आणखी काही शिकण्यासारखं आहे का? अलार कलाम म्हणाला की या 7 पाऱ्याचं ध्यान 7 पाऱ्यापर्यंतच कोणी पोचत नाही आणि तो एवढं पूर्ण केलं हेच भरपूर झालं. आता 8वी पायरी उद्दक रामपुत्र ते तुला शिकवू शकतील. उद्दक रामपुत्राकडे गेला, 8ही पायऱ्याचं ध्यान शिकला. 8ही पायऱ्याचं ध्यान शिकल्यावर म्हणाला, आणखी काही शिकण्यासारखं आहे का? तर म्हणाला, आता तर शिकण्यासारखं काय नाही, जे होतं मी ते दिलं आणि 8व्या पायरीपर्यंत माझ्यापर्यंत कोणी येतच नाही आणि तू एवढा आलास आणि एवढं शिकलास तर मी तुला धन्यवाद देतो की तुला एवढं मोठं तू शिकलास. सिद्धार्थ गौतम तिथून जातात आणि आपल्या वैराग्याची कसोटी करतात आणि खूप तपश्चर्या, खूप ध्यान करतात आणि वडाच्या झाडाखाली त्यांच्या शरीराचा सांगाडा होतो, शरीर क्रश होते. अशा वेळेला त्यांना ते सुजाता खीर आणून देते आणि खीर आणून देऊन सिद्धार्थ गौतम खीर ग्रहण करतात आणि पात्र नदीत टाकतात की हे पात्र जर मला बोधी प्राप्त झाली तर हे पात्र उलट दिशेला जाईल आणि जर मला ज्ञान प्राप्त नाही झालं तर हे सरळ जाईल. त्यांनी पात्र प्रवाहात टाकलं. ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेलं आणि त्यांना खात्री झाली, विश्वास झाला की मला नक्कीच सम्यक संबोधी प्राप्त होईल. आणि त्यांनी झाडाची निवड केली, आता मला ध्यान करायचं आहे, मला सम्यक संबोधी प्राप्त होईल.
तर त्यांनी झाडाची निवड केली, पिंपळाच्या झाडाचे. हे झाड 24 तास या झाडाखाली शांती वाटते. हे झाड अतिशय चांगलं आहे ध्यानासाठी. त्यांनी त्या झाडाची निवड केली आणि जे साधू संत ऋषीमुनी पूर्व दिशेला बसून ध्यान करायचे, त्यांनी दिशासुद्धा निवडली, झाड निवडलं आणि सुरुवात केली आपल्या ध्यानाला. आणि ध्यान करायला 7 आठवडे त्यांनी ध्यान केलं. त्यांना ज्ञान प्राप्त झालं. नंतर एक एक आठवडा त्यांनी एकेका ठिकाणी बुद्धगयेला असे 7 ठिकाणं आहेत. 7 ठिकाणी एक एक आठवडा त्यांनी आपल्या ध्यानाचा अनुभव घेतला. आणि सम्यक संबुद्ध बोधी त्यांनी वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी बुद्धत्व त्यांना प्राप्त झालं. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि 45 वर्ष त्यांनी धम्माचा प्रचार केला. आणि 80व्या वर्षी त्यांनी आपला शरीर त्याग केला. 80व्या वर्षी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाला. वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांना महापरिनिर्वाण त्यांचं झालं. 45 वर्ष त्यांनी समाजाची सेवा केली. 45 वर्ष त्यांनी लोकांमध्ये प्रचार केला. जगात दुःख आहे हे सत्य आहे, दुःखाचं कारण आहे सत्य आहे, दुःखाचं निवारण आहे सत्य आहे, दुःख निवारणाचा मार्ग आहे सत्य आहे. 4 आर्य सत्य समजावून सांगितले. त्यांनी स्वतः 4 आर्य सत्य अनुभवले, आचरण केलं, जीवनात उतरवले, समजून घेतले. आणि त्यांच्या अनुयायांना, भिक्षूंना, भिक्षुणींना, उपासक उपासिकांना सुद्धा त्यांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. आणि शेवटपर्यंत त्यांनी जगाच्या कल्याणाचा उपदेश केला. जगाला त्यांनी मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, शांतीचा संदेश दिला. त्यामुळे भगवान बुद्ध हे शांतीचे दूत म्हणून ओळखले जातात. बुद्ध हे शांतीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. बुद्ध भगवान घराघरात बौद्ध लोकच नाही तर इतर समाजाचे लोकसुद्धा आपल्या घरात बुद्ध हे शांतीचे प्रतीक आहे. बुद्धाची मूर्ती घरात ठेवली तर शांती वाटते, यासाठी बुद्धाची मूर्ती घराघरात ठेवतात. आज संपूर्ण जगामध्ये, आज संपूर्ण विश्वामध्ये बुद्धाची जयंती साजरी करण्यात येत आहे. आपण सुद्धा आपल्या बुद्धविहारामध्ये बुद्धवंदना, परित्राण, धम्मदेशना आणि श्रामणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि आज बुद्ध पौर्णिमा निमित्ताने आपले सुद्धा आज उपासक या ठिकाणी येत आहेत. आपण सुद्धा या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी करीत आहोत. सगळीकडे आज बुद्ध जयंती साजरी होते. सर्व तमाम बांधवांना, भगिनींना, उपासक उपासिकांना, जेवढे जगामध्ये या विश्वामध्ये जेवढे बुद्धांची पूजा करतात, बुद्धाला मानतात, बुद्धाची वंदना करतात, त्या सर्व मानव जातीला मंगलमैत्री, सर्व जगातील सजीव प्राण्यांना मंगलमैत्री, सर्वांचे भले हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सर्व सुखी हो, कोणीही दुःखी न राहो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. प्रणाम करा त्रिवर. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.